नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव आकाश अरविंद पांढरे, राहणार मायनगर गटामधून. तुम्ही दोन्ही बंधूंचे आपण याच्यामध्ये डाळिंबाचा व्हिडिओ मागच्या वर्षी घेतला होता. घेतला होता. कसं काय एक्सपिरियन्स आला मागच्या वर्षी डाळिंबाचा? चांगला आलाय. तेल्या वगैरे होता, कसं काय परिस्थिती? म्हणजे टेल्या जुन्या बागेत होता ना, तो कंट्रोल झाला. नवीन बागेत आपण वापरल्यामुळे टेल्याचा रोग नव्हता. आणि दुसरी गोष्ट आता म्हणजे खोडकिडा म्हणजे आपले ते होल पडतात, पिनोल बरोबर, ते परत पिवळे पडून हिरवे झाले पानं. म्हणजे ते प्रॉब्लेम झाला होता, तो रिकवर झाला. रिकवर झाला. म्हणजे लोकांचं काय होतं, पुन्हा पुन्हा किडी येते पण ती कव्हर होऊन गेली. आता तुम्ही यावर्षी तो अनुभव बघून केळीमध्ये वापरले तुमच्या, हो बरोबर आहे. आता केळी तुमची वैशिष्ट्य असं आहे की ह्या क्षेत्रामध्ये तुमची मागच्या वर्षी केळी होती, म्हणजे मागचा पीकही केळीच होतं. 2 वर्ष होतं तुम्ही, म्हणजे 8 साली आणि खोडवा दोन्ही पण काढला होता. आता केळीवर जर केळी केली तर सगळ्या शेतकऱ्यांना माहिती, त्याच पिकावर ते पीक सक्सेस नाही होत नाही. पण आता हे तुम्ही लावलंय, तर मग ह्या वर्षी काय बदल केला त्यासाठी? म्हणजे उष्ट्या रानात केळवली पण सक्सेस झाली ना. आम्ही जे म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं की सक्सेस होईल म्हणून, पण आम्ही परत डाळिंबीला आम्ही कृषी अमृत घेऊन वापरलं. म्हणलं आपण शेणखत वापरण्यापेक्षा केळीला वापरून बघा. बरं, शेणखत वापरलं नाही? अरे अच्छा, बरं. केळीला 2दा म्हणजे 3दा वापरलं मी केळीला, रेगाला, बोजोटा, खाणीला. बरं. आणि मला वाटतं किती किलो गेला असेल याला एका झाडाला? एका झाडाला साधारण सगळं मिळून 2-2.5 किलो झाला असेल. कृषी अमृत आणि गेन गुजरात झाला असेल अर्धा-पाऊण किलो. अच्छा, म्हणजे दोन्ही मिळून 3-1 किलो झालं. रिझल्ट कसे वाटतो तुम्हाला त्याचे, परिणाम काय वाटतो? रिझल्ट चांगले ना. तुम्ही हे सगळं मार्गदर्शन शेंडे साहेबांकडून घेता? हो. शेंडे साहेब, तुम्ही तर केळीमध्ये किंगच झालीत. आता एकंदर तुमचा अनुभव पाहिला, रिटायरमेंट नंतर तुम्ही खूप चांगलं यश मिळवलंय. आता आपण तुमचा खोडोबा पाहून आलो. हो सर. तो आज पहिल्या वर्षी तुम्ही 30-30च्या आसपास रास काढली, यावर्षी बी 30-35ची रास मिळेल. आणि तुमची तुम्ही झाडं पाहिले यांची कशी खतरनाक आहे एकदम. तर आणि एक वैशिष्ट्य गोष्ट आहे यावर्षी की तुमच्या ह्या केळीवरती करपा अजिबात दिसत नाहीये. यावर्षी 4 डिग्री पण टेम्परेचर गेलं. लोकांच्या बागा करप्यानं गेल्या, आमच्या बागेला करपा दिसलाच नाही. तुमच्या पण नाही आणि तुमच्या पण नाही. करपा पण आपलं म्हणलं एखादा स्प्रे घ्या म्हणून घेतला नॉर्मल. आणि पण यांनी तुम्ही फंगी क्लिनर वापरलं, त्यांनी पण मोठा फरक पडला. आता इथं तुम्ही शेजारी दुसरी केळी बघा, आपण हे बघू शकतो. ही केळी बघा, तुमची पानं वगैरे तुम्ही सोबतचीच आहे, म्हणजे सोबतच फळ धरलेलं आहे. तो जरी खोडवा असला, बरोबर आहे, पण सोबत फळ धरले तुम्ही, बरोबर आहे ना. सीझन एकच आहे ना तुमचा. मग सीझन एकच आहे. तुम्ही त्याची क्वालिटी जर पाहिली तर पानांची साईज आणि करपल्याचं प्रमाण दिसतंय, पिवळेपणा वगैरे, बरोबर आहे. आताशी त्याला पण घडं आताच निघायला लागलीत. आता ही जी केळी आहे आपली, हिला जर पाहिलं आपण तर हिचं एकही पान कुठं असं म्हणजे जळलेलं दिसत नाही, करपलेलं नाहीये. म्हणजे असं वाटतंय की ही नवीन लावली नंतर, म्हणजे अजून तिला फळ वगैरे निघायचे खूप उशीर आहे बुवा. पण तसं पाहिलं की आतमध्ये फळ निघाले आपण बघितलं तर. म्हणजे तुम्हाला हा जो बदल दिसतो की प्रतिकारशक्ती जर आली झाडामध्ये, पोषण, तर तुम्हाला काय वाटतं, खर्च बाकीचा जो रोगांचा आहे तो काय होतो? कमी होतो. आणि हेच आम्ही सांगतोय शेतकऱ्यांना. मुळी खूप चांगली चालते केळीची. मुळी खूप आहे. तुम्ही याला काय म्हणजे सॉइल चार्जर किती दिलं असेल? सॉइल चार्जर आता तसं अंदाज म्हणजे 60 लिटर झालं असेल. 60. अच्छा, या बरं बघू आपण. आता समजा तुम्ही हे सगळं करताय, तर याच्यामध्ये पुढे याच्यामध्ये आपण जर मध्ये गेलो आतमध्ये, तर आता फळ निघायला लागलं याला ना. आता हा घड निघालाय बघा, एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी बघू शकतो. आता हा घड जो निघालाय, तर याच्यामध्ये मधमाशा वगैरे दिसत आहे, बरोबर आहे ना. हे मी याच्यामध्ये जी क्वालिटी बघतोय आपण, तर सुंदर प्रकारे घड निघालायचा. घेर बघा खालचा किती मस्त टणटणी झालेला एकदम, म्हणजे घेर पण छान झालाय. आणि ॲज अन ॲव्हरेज तुम्हाला जे खोड दिसतंय खाली, म्हणजे जर आपण खोडांची लांबी जर म्हणजे रुंदी जर बघितली, या ना पुढे, म्हणजे तुमचा प्रवास जो आहे तो पुन्हा शेंडे साहेबांसारखा केळीच्या त्यांच्या रानासारखा सुरू झालेला बघा. आता हे जर पाहिलं तुम्ही तर याची क्वालिटी, त्याची लांबी काय वाटते बघा, चांगली. मधमाशांचं किती मोठं प्रमाण आहे बघा. मी फर्स्ट टाइम एवढ्या मोठ्या संख्येत मधमाशा पाहिल्या. मधमाशा तुमचं काय सांगू राहिलंय की तुमची जी केळी आहे ती ऑर्गॅनिक आहे. आणि जर अशी ऑर्गॅनिक केळी जर तुम्ही पिकवली तर ग्राहक सुद्धा याला लवकर अट्रॅक्ट होतील. काय वाटतं तुम्हाला? आता आम्ही यांची केळीची काही सरांनी आम्हाला खायला दिली होती समोर अशी, तर क्वालिटी एकदम बेस्ट होती. मग एक शेतकरी म्हणून एक ऑर्गॅनिक उत्पादन जर पिकवलं तर ग्राहक सुद्धा तुमच्याकडं म्हणजे विश्वासाने येईल की नाही, मला ही केळी मिळते सॉइल चार्जरची, ती एकदम चांगल्या क्वालिटीची मिळते आणि सुरक्षित मिळते. तर असं जर उत्पादन पिकवलं, तुम्हाला काय वाटतं मार्केटमध्ये तुम्हाला असं कधी नुकसान होईल किंवा रेट मिळणार नाही असं वाटेल?
क्वालिटीचं आणि म्हणजे क्वालिटी चांगली निघली आणि वादी सुरक्षित. हा आणि वादी चांगली निघली हा. तर दर चांगला मिळतो. आता ही वादी बघा बरं याची. वादी वगैरे जर बघितली तर आपण खालची तळाची जर बघितली तर बघा अजून याची डेव्हलपमेंट सुरू आहे, बरोबर आहे ना. हो. मग वादी चांगली आहे. दुसरी गोष्ट तुम्ही ॲज अन ॲव्हरेज बघा जे नवीन निघाले ते पण आपण बघू शकतो. हे बघू शकतो बघा जे नवीन निघाले आता समजा, किंवा जी कमळ निघाले नवीनच हे बघा इथे आपण बघू शकतो या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे तिची लांबी वगैरे एकदम जबरदस्त आहे. मग अशी जर क्वालिटी आपल्याला जर मिळाली तर त्याचं जे उत्पन्न जे आहे ते कसं वाटतं तुम्हाला, कसं येऊ शकतं? उत्पन्न वाढेल ना, उत्पन्न वाढलं तर आपले प्रॉफिट वाढतंय. नक्कीच. आणि मी खर्चही कमी होऊ राहिला आणि खर्च कमी उत्पन्न सुद्धा वाढू लागले. वाढेल. म्हणजे हे एक प्रॉफिट आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकतं. हो. या बाई इकडे आपण हिची क्वालिटी बघू. हे कसं काय वाटतं बघा, आता हे निघालं आहे त्याचं साधारणतः खाली चालूच आहे, अजून तुम्ही स्टॉप केलेलं नाही आहे, हा ना. आता ते स्टॉप बरोबर आहे. हो. म्हणजे एकंदरीत शेट्टी साहेब काय वाटतं, क्वालिटी वगैरे कशी काय वाटते तुम्हाला? क्वालिटी चांगली आहे. महत्वाचं काय आहे, ह्यांच्यावर ह्यांनी पहिली केळी केली होती याच रानामध्ये, ह्याच रानात. बरोबर आहे. आणि दोन पांढरी मुळी दाखवा ना समजा कशी काय. पिकं काढली आणि दोन पिकं काढल्यानंतर परत केळीवर केळी ज्यांनी केल्या त्यांचं फंगसनं ह्यानं केळी गेली सगळी. हे बरोबर आहे का ह्यांची जी काका? केळी या ना आहे, पुढे. ती दुसरं पीक करून सुद्धा म्हणजे केळीवर केळी त्या रानात करून सुद्धा परत केळी आली. हां हां. आता असं हे बघा, generally होत नाहीये. मुळाचं प्रमाण खूप आहे पांढरं. हे बघा काळा काळावरती. आता हे जर पाहिलं तुम्ही ही मुळी किती जाळे पा. तिला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फुटवे पा आहे ना. म्हणजे ह्या मुळीला खूप मुळे त्या मुळीला फुटवेत बघा. आणि एवढी प्रचंड मुळी तुमची चालू आहे याच्यामध्ये. म्हणजे हे एकंदरीत सगळी जी गुणवत्ता आहे ती खूप चांगली आहे आणि भविष्य चांगलं आहे. काय वाटतं तुम्हाला? बोस चांगलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रान बोसबीज राहते ना कशी अमृत यांनी सॉइल चार्ज. म्हणजे तुम्ही आता हाताने उकरलं सगळं, हा. ते एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे मुळी चालायला, खत उचलायला. आणि, मी आता डाळिंबला वापरले. हा. डाळिंबाची मुळी खूप चांगली आहे आणि म्हणजे रान बोसबीज राहते जेवढं मुळी चालेल हा. त्यामुळे झाडाचं पोषण वाढते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मर रोग कमी होतात. मुळी चालली तर मर रोग होणार नाहीत आणि निमिटेड होणार नाही. किती सुंदर फायदा आहे. म्हणजे हे वेगवेगळा त्याला खर्च करायची गरज नाही ना. नाही नाही. ओके ओके चालेल.